आम्ही 35-40 झाक्या तर राहतीलच. याच्याशिवाय काही लोकनृत्य करणारे लोक. आमच्या राम मंदिराचा संबंध जो आला आहे हा अयोध्येच्या राम मंदिराच्या प्रत्येक टप्प्यावर आलेला आहे. नमस्कार, मी रश्मी केडीकर. नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता रामनवमी काही दिवसांवरच येऊन ठेपलेली आहे आणि त्यामध्ये नागपूरचे जे मंदिर आहे ती सजायला सुरुवात झालेली आहे. आता आपण नागपूरच्या राम मंदिरात आलेलो आहोत. इथे आपण बघू शकतो की पंडाल वगैरे टाकायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर नागपूरचं म्हणजे खास जी आहे ती म्हणजे शोभायात्रा. नागपूरची शोभायात्रा खूप प्रसिद्ध आहे आणि या शोभायात्रेची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे ते आपण जाणून घेऊयात. याच मंदिरापासून ती शोभायात्रा सुरू होत असते आणि यावेळेस काय नाविन्य आहे ते या मंडळाचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी आतमध्येही तुम्हाला दाखवते. इथे तुम्ही बघू शकता की तयारीला आता हळूहळू सुरुवात झालेली आहे. पंडाल टाकलेला आहे, चादर झाली, फुलांच्या धारा झाली. हे मंदिर पण रामनवमीच्या दिवशी सजलेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आताही आपण बघू शकतो की कीर्तनाला जी आहे सुरुवात झालेली आहे आणि खूप इथे रामनवमीच्या दिवशी नागपूरचा माहोल जो आहे तो खूप जय्यत असतो. मोठा जल्लोष इथे असतो. भक्तिमय वातावरण इथे पाहायला मिळतं आपल्याला आणि अनेक ठिकाणी प्रसाद वाटप असते. अनेक ठिकाणचे मंदिरं सजलेले असतात. ही जी रथयात्रा असते रामनवमीच्या दिवशी ज्या दिवशी निघते त्या रथयात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला झाकी पाहायला मिळतात. यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या झाक्या आहेत. काय असणार आहे हे जाणून घेऊयात आपल्या अध्यक्षांकडून. नमस्कार सर, नवराष्ट्रमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता रामनवमी आता तोंडावर आलेली आहे आणि त्यामध्ये नागपूरची शोभायात्रा हे सगळेच जण वाट पाहत असतात. यावेळी शोभायात्रेमध्ये काय विशेष आहे आणि रामनवमीची तयारी कशी सुरू आहे? रामनवमीचं हे शोभायात्रेचं 50वं वर्ष आहे. त्यामुळे सुवर्ण महोत्सवी शोभायात्रेत अवर्णनीय असं काही करायचं अशी लोकांची इच्छा असते. त्याप्रमाणे आम्ही 35-40 झाक्या तर राहतीलच. याच्याशिवाय काही लोकनृत्य करणारे लोक, भजनी मंडळ हे सोबत चालत राहतील. नागपूरचा प्रसिद्ध बँड आमच्यासोबत नेहमी असतो. यावेळेस DJ आणि सोलरवर चालणारे जे बाकी असतात ते सगळे बँड ज्याच्यावरनं तुम्हाला पाहता येईल की शोभायात्रेच्या आधी काय झालंय आणि नंतर काय होणार आहे हे व्हिज्युअल पूर्ण दाखवत ही शोभायात्रा निघेल. यावेळेस खास करून तरुणाईला आकर्षण करण्याकरता बायकर्स ग्रुप जो आहे त्याचे 20-25 बायकर्स, त्यांच्या गाड्यांचे अत्यंत मोठे आवाज असतात. तर त्या आवाजात ते हळूहळू पूर्ण शोभायात्रेचा जो मार्ग आहे तो कव्हर करतील. त्यामुळे लोकांना कळेल की आता शोभायात्रा येते आणि त्यामध्ये लोकांमध्ये जल्लोष तयार होतो, जोश तयार होतो की आता शोभायात्रा येते. यावेळी काय नाविन्यपूर्ण, काय नवीन आहे शोभायात्रेत? यावेळेस शोभायात्रेत आम्ही म्हणजे आमच्या राम मंदिराचा संबंध जो आला आहे हा अयोध्येच्या राम मंदिराच्या प्रत्येक टप्प्यावर आलेला आहे. शोभायात्रेचं म्हणजे जर राम मंदिर झालं त्याचंही असो किंवा आणखीन किंवा 1988 पासनं रामाचे विविध देखावे आम्ही वेगवेगळे दाखवत आलो. पण त्याच्याशिवाय लोकांना जागृती करण्याकरताही काही आम्ही असे याच्यात देखावे केले होते. डॉक्टर रवी वानखेडे यांचं म्हणणं होतं की आम्हाला अवयवदान करताना लोकांकडनं आजकाल आक्षेप येतो की ज्यांनी अवयवदान केलं असेल, देहदान केलं असेल त्याला स्वर्ग मिळत नाही असं म्हणतात. तर म्हटलं दधीची हे पहिलं उदाहरण आहे. ज्यांनी देहदान केलंय तर त्याच्यामुळे आम्ही देहदानाचा रथ काढला. त्याच्यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण झाली. नेत्रदान किंवा रक्तदान, स्त्री सुरक्षा याच्यावर देखील आम्ही वेगवेगळे रथ काढतो. म्हणजे जनजागृतीला घेऊन आपण ही पूर्ण शोभायात्रा यावेळी करणार आहोत. मी असं ऐकलं की उज्जैनवरून पण काहीतरी एक ग्रुप तुम्ही बोलवले, ते काय आहे? उज्जैनवरनं त्यांचा एक प्रसिद्ध डमरू बँड आहे. आपण पाहतो की बँडमध्ये विविध वाद्य असतात पण याच्यात हे लोक फक्त डमरू वाजवतात आणि त्यांनी संपूर्ण वातावरण त्यांच्या मते महांकालमय होऊन जातं. तर ही महांकालची मोठी एक झाकी आहे. त्यात भस्मारती करणारा पंडित समोर आणि त्याच्या मागे ही डमरूवाली म्हणजे जे आता बँड म्हणत आहे ना, बँड म्हणणं बरोबर नाही वाटत पण डमरूधारी हे जे लोक आहेत हे त्याच्या मागे जात राहते. म्हणजे यावेळी नागपूरमध्ये आपल्याला खूप सुंदर सुंदर आणि असं एक सोशल मेसेज मिळणारा झाक्या दिसणार आहे. एक आध्यात्मिक त्याच्यामध्ये टच असणार आहे आणि ते खास करून मला तुम्ही उज्जैनचं सांगितलंय की ती भस्म आरती आणि ते खूपच फेमस आहे, ती सुद्धा या झाकीमध्ये असणार आहे. तरुणाईला एक घेऊन ती म्हणजे ही जी शोभायात्रा आहे ती असणार आहे. आणि आता सोबतच आपलं राम मंदिर सुद्धा आहे, रामनवमी सुद्धा आली आहे, तर त्या मंदिरासाठी आता यावेळेस काय तयारी केली आहे? राम मंदिरात यावेळेस आम्ही मंदिराच्या आत
जे आम्ही नेहमी फुलांचं सजावट करतो. हम्म. यावेळेस आम्ही एक त्या मॅडम आहेत त्या स्वतः आमच्याकडे आल्या. हम्म. तर त्या चांदीच्या वरखावर विविध प्रकारचे मणी बसवून हम्म. आणि जरतारी असं काम करून ते पूर्ण 9 दिवस यावेळेस रामाच्या गाभाऱ्यावर बरं. एक सजावट राहील ती. वा. यावेळेस ते नवीन आहे आणि तसं आता कुंभ झाला 144 वर्षानंतर. त्याच्यामुळे महाकुंभाची पण एक झाकी आहे. आता सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय जो आहे छावा. हम्म. तर या छावा सिनेमामध्ये संभाजी महाराजांनी जे त्या वाघाचा जबडा तोडलाय हा. त्याची पण झाकी राहील. बापरे. हं. म्हणजे एकंदरीतच पूर्ण यावेळेस काहीतरी युनिकनेस आणि नाविन्यपूर्ण काहीतरी या झाकीमध्ये, या शोभायात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर धन्यवाद, तुम्ही नवराष्ट्राशी जुळले आणि आम्हाला याबद्दल सांगितलं. आणि याच्या अपडेट्स ज्या आहे, ही शोभायात्रा मला वाटते सगळ्याच नागपूरकरांना उत्सुकता असते या यात्रेची. आणि ही यात्रेच्या ज्या अपडेट्स आहे मी तुम्हाला क्षणोक्षणी देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पात्रा, कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर.